मुंबईतील प्रभादेवीमधल्या सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीत घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल विधिमंडळात बोलताना केला। हे आरोप करताना त्यांचा रोख होता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवरती। त्यामुळे या मुद्द्यावरनं राजकारण रंगलंय। मंदिरातल्या घोटाळ्याची तक्रार आम्ही 3.5 वर्षांपूर्वी केली होती, असा दावा मनसेचे नेते आणि नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी केलाय। त्यावेळी फडणवीसांनी चौकशीचं आश्वासन दिलं होतं, पण 3.5 वर्षांनंतर सुद्धा काहीही झालं नाही। आता केवळ राजकारणापोटी हा विषय समोर आणला जातोय असा आरोप किल्लेदारांचा आहे। अयोध्येच्या राम मंदिराचा घोटाळा लपवण्यासाठी मुद्दाम हा विषय उकरून काढला जातोय असंही किल्लेदारांनी म्हटलंय। यशवंतजी, काल तुमच्या पत्राचा हवाला देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आरोप केलेले आहेत। नेमकी तुमची तक्रार काय होती आणि अधिकृत अशी तक्रार तुम्ही कोणाकडे केली आहे का? त्यावेळेला ती तक्रार अशी होती, त्याला 3.5 वर्ष झाली आता, ती काय फार जुनी तक्रार आहे। त्यावेळेला सिद्धिविनायक न्यासामध्ये प्रशासकीय आणि निधी वाटपाच्या बाबतीत जो काही अनागोंदी कारभार चालू होता त्याच्यावर आम्ही बोट ठेवलं होतं आणि ती दुरुस्ती व्हावी ही त्याच्यामागचा हेतू होता। त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नव्हता, कारण सिद्धिविनायक आमच्यासाठी आम्ही दादर प्रभादेवीकरांना ते आमचं ग्रामदैवत असल्यासारखं आहे आणि त्याच्यावर आमची खूप निष्ठा श्रद्धा आहे, भावना आहे। त्यामुळे तिथे असे काही प्रकार होऊ नये किंवा कुठल्याच मंदिरात होऊ नयेत म्हणून तिथे आम्ही ती भूमिका मांडली होती। आणि त्या संदर्भातली तक्रार जे न्यायविधी खातं जे आहे, ज्याच्या अंडर हे सगळे मंदिराचे न्यास वगैरे येतात, तिथे आम्ही केली होती अगदी कागदपत्र पुराव्यासकट, जे न्यासाकडे पण पुरावे आहेत ते। आणि त्यासाठी आम्ही त्यांना न्यायविधी खात्याच्या मागे लागलो की ह्याची चौकशी व्हावी, परंतु न्यायविधी खातं दिरंगाई करत होतं म्हणून मला पत्रकार परिषद घेऊन थोडा आरडाओरडा करावा लागला होता। आणि त्याच सुमारास नागपूरचं हिवाळी अधिवेशन भरलं होतं आणि तत्कालीन शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी तो मुद्दा, कदाचित तो राजकीय हेतूनेच घेतला असावा, तो मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला होता, जसा तसा घेतला होता। आणि त्यामध्ये तेव्हा न्याय व विधी खात्याचं खातं हे फडणवीस साहेबांकडे होतं आणि फडणवीस साहेबांनी तेव्हा पटलावर म्हणजे ऑन रेकॉर्ड उत्तर असं दिलं होतं की याची आम्ही चौकशी करू आणि दोष आढळल्यास कारवाई करू। आता झाली का? आणि मी ते सांगतोय की हे म्हटल्यानंतर, आणि ते सुद्धा 1 महिन्यात करू असं म्हटलं होतं, 1 महिन्यात। तर जवळजवळ 3.5 वर्ष झाली, कसली चौकशी आणि कसलं काय आणि कसला दोष आणि कसली कारवाई, काही झालेलं नाही। मग आत्ता हा प्रश्न उचलण्याचं कारण काय? कारण काय? तुम्हाला जर कारवाई करायची, तुम्ही तेव्हा मुख्यमंत्री होतात, तेव्हाच का कारवाई केली नाहीत? आता राम मंदिराचा जो काही घोळ झाला आहे, घोटाळा झाला आहे, चोरी चपाटी झालेली आहे, ती लपवण्यासाठी तुम्ही सिद्धिविनायक मंदिराचा तो जुना विषयाची ढाल करताय, हे मला काही पटत नाही।